किडनीला इन्फेक्शन झाल्यावर शरीर काही ठराविक लक्षणं दाखवतं आणि हे इन्फेक्शन बहुतेक वेळा मूत्रमार्गातील संसर्ग वर चढून किडनीपर्यंत पोहोचल्यामुळे होतो. योग्य वेळी उपचार न केल्यास ते गंभीर होऊ शकतात. पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे ताप आणि थंडी वाजते. अचानक ताप येतो, अंग थरथरतं, थंडी वाजते, शरीरात अशक्तपणा जाणवतो. हे लक्षण सामान्य UTIपेक्षा किडनीपर्यंत संसर्ग गेला आहे याचं असतं. पाठीत आणि कमरेच्या बाजूला वेदना होतात. पाठीच्या मागच्या भागात वेदना होतात. बरगडीच्या खाली दुखतं. दाब दिलं तर वेदना वाढतात. किडनी ज्या भागामध्ये असते त्या जागी वेदना होणं हे महत्त्वाचं लक्षण आहे. लघवी करताना त्रास होतो, जळजळ होते, वारंवार लघवी लागते, थोडी थोडी लघवी होते, अचानक लघवीची इच्छा तीव्र होते. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे लघवीमध्ये बदल होतो. लघवीचा रंग गडद किंवा धूसर होतो. लघवीला तीव्र दुर्गंधी येऊ शकते, रक्त येऊ शकतं, फेसाळ लघवी होऊ शकते, मळमळ, उलट्या होऊ शकतात, पोटात अस्वस्थता जाणवते, भूक कमी लागते, उलट्या होतात. गंभीर इन्फेक्शन जर झालं तर शरीराची प्रतिक्रिया म्हणून ही लक्षणं दिसतात. थकवा आणि कमजोरी जाणवते, खूप थकल्यासारखं वाटतं, शरीरात शक्ती नसल्यासारखं वाटतं, चक्कर येते. वृद्ध व्यक्तींमध्येही काही वेगळी लक्षणं दिसतात, जसं की गोंधळल्यासारखं वाटतं, अचानक कमजोरी येते, झोप येते, मानसिक स्थितीमध्ये बदल होतात. लहान मुलांमध्ये दिसणारे लक्षण म्हणजे ताप, चिडचिड जाणवते, उलट्या होतात, पोटदुखी होते, लघवीवर नियंत्रण कमी होतं. अशा अवस्थेमध्ये मात्र तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाणे गरजेचं आहे. जसे की ताप येतोय, पाठीमध्ये तीव्र वेदना होत आहेत, लघवीमध्ये रक्त येते, उलट्यामुळे शरीरातील प्राणी कमी झालेला आहे, श्वास घ्यायला त्रास होते, गोंधळ आहे, बेशुद्धी आहे, गर्भावस्थेत UTIची लक्षणं दिसतात. किडनी इन्फेक्शनची कारणं पहिलं महत्त्वाचं म्हणजे बॅक्टेरिया. वारंवार UTI होणं, मधुमेह, किडनी स्टोन, लघवी अडवून ठेवणं, कमी पाणी पिणं यासारख्या चुकीच्या सवयीमुळे इन्फेक्शन होऊ शकतं. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. निदान कसं केलं जातं तर डॉक्टर काही चाचण्या करायला लावतात, जसं की युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट, CT स्कॅन करायला लावतात आणि यावरून ते आपल्याला योग्य ते औषधोपचार देऊ शकतात. जसं की अँटीबायोटिक्स देतात, भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात, ताप वेदना कमी करणारी औषधं देतात. जर आपल्याला किडनीला इन्फेक्शन होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही घरी कोणती काळजी घ्यावी तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे पाणी भरपूर प्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लघवी रोखून ठेवू नका. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या, स्वच्छता राखा, कॅफीन कमी घ्या, अल्कोहोल पूर्णपणे टाळा. लक्षात ठेवण्यासारखं महत्त्वाचं म्हणजे UTI आणि किडनी इन्फेक्शन यात फरक असा आहे की किडनी इन्फेक्शनमध्ये ताप जास्त येतो, पाठ कंबर दुखते, शरीर जास्त अशक्त वाटतं. जर आपण वेळेवर उपचार जर केले तर आपण बरंही होऊ शकतो. पण दुर्लक्ष जर केलं तर किडनीचं नुकसान होऊ शकतं. रक्तात इन्फेक्शन पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नक्कीच चांगल्या सवयी लावायचा प्रयत्न करा आणि निरोगी राहा.